शेती व्यवसायात ठिबक सिंचनाने जगात क्रांती घडवणाऱ्या जैन उद्योग समूहाचे आणि जळगावचे अतूट असे नाते आहे. जैन समूह जळगावकरांसाठी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात. यातीलच एक अध्याय म्हणजे T20 JCL सामने. या सामन्यांना जळगावकरांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. मेहरुण तलावानजीकच्या भव्य मैदानावर प्रकाश झोतात हे सामने खेळले गेले. यावेळी सुरुवातीला देशभक्तीपर गीतांवर भव्य लाईट शो आयोजित करण्यात आला होता. प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्राची मुलख मैदानी तोफ गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, अशोक भाऊ जैन आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात नेहमीच फटकेबाजी करणारे पालकमंत्री यांनी यावेळी मैदानावर उतरून फटकेबाजी केली. प्रसंगी जिल्हाधिकारी रोहन घुगे, अशोक भाऊ जैन यांनी न राहून मैदानात उतरून फटकेबाजी केली. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी गोलंदाजी केली, तर त्यांच्या गोलंदाजीवर अशोक भाऊ जैन यांनी फलंदाजी करत फटकेबाजी करून खेळण्याचा आनंद लुटला. गोलंदाजीमध्ये 5 रनांनी पुढे आणि तिसरा बॉल पुढे मारला आणि वन बाउन्स टू बाउन्स. महाराष्ट्राची मुलुख मैदान तो हो यावेळी सन्माननीय नामदार गुलाबरावजी पाटील, स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा आणि ग्राउंडच्या बाहेर माननीय गुलाबरावजी पाटील करत असताना एक व्हेरी गुड शॉट आणि हा बॉल मिसून चौका झालेला असं म्हणायला हरकत नाही. फटकेबाजीला फार जोरात करतात. आता मैदानात क्रिकेटच्या बॅटने कशी फटकेबाजी करतात ते बघावं लागेल. नक्कीच दुसरा बॉल आणि जळगावमध्ये आज हे पहिल्याच वेळेस असे सामना होत आहे. त्याबद्दल मी जळगाव क्रिकेट असोसिएशनचे आणि अशोक आणि त्यांच्या परिवाराचे खूप आभार मानतो की अशी संधी जळगाव जिल्ह्यातल्या लोकांना आणि तरुणांना ही संधी उपलब्ध करून दिली. आणि मी पहिल्या वेळेस तिकडे आलो आणि हे वातावरण आपण पाहिलं तर एखाद्या कॉर्पोरेट एरियामध्ये किंवा मोठ्या शहरामध्ये आपण आलो असं वाटतंय. त्यामुळे पालकमंत्री या नात्याने मी या सगळ्या क्रिकेट क्लबचं आणि अशोक भाऊंचं खूप आभार मानतो. भाऊ राजकीय फटके बॉलिंग असल्यामुळे मला फटकेबाजी करता येईल. प्रेक्षक म्हणून तुम्हाला काय वाटतं? JCL ने फर्स्ट टाइम अरेंजमेंट किया हुआ है, बहुत अच्छा किया है, पूरा IPL जैसा फील आ रहा है. बेस्ट ऑफ लक, कंटिन्यू करते रहो हर साल. थँक्यू. जळगाव क्रिकेट असोसिएशनने भरवलेल्या या स्पर्धेमध्ये आम्ही आज प्रेक्षक म्हणून एक काय म्हणूया IPLचा थरार या ठिकाणी अनुभवतोय. जी मॅच आम्ही मुंबई, दिल्ली, कलकत्ता या ठिकाणी जाऊ शकत नाही त्या दर्जाचं आयोजन, नियोजन आणि त्या प्रकारचा आनंद या ठिकाणी आम्हाला आज जळगावकर प्रेक्षक म्हणून पाहताना निश्चितपणे आनंद होतो. खरं म्हणजे या प्रकारचं आयोजन जर नियमित होत राहिलं तर मला असं वाटतं की जे केंद्र आहेत आज पुणे असेल, अहमदाबाद असेल, दिल्ली असेल, हे केंद्र निश्चितपणे कुठेतरी जळगावच्या दिशेने शिफ्ट व्हायला नक्कीच भविष्यकाळात मदत होणार आहे. आयोजकांना भविष्यकाळासाठी खूप खूप शुभेच्छा आणि या खेळातूनच दर्जेदार खेळाडू घडतील असा विश्वास. तुमचं नाव काय सर? सुनील पाटील सर. कुठून आलात आपण? जळगाव. थँक्यू. चेंडूवरती येतील जिंकण्याच्या जो कि हमारे एक्सपेक्टेशन
आयोजन की उससे बहुत ज़्यादा बेटर है और हम एक्सपेक्ट करते हैं ऑर्गेनाइजर से क्या इस तरह के इवेंट्स और भी ऑर्गेनाइज करेंगे, हम उसको चैलेंज कर सकें, देख सकें। थैंक यू। हा आज जो आपला JCL चा फायनल झाला तो एकदम रोमांचक आणि मस्त जे आयोजन आहे ते एकदम भारी करण्यात आलेलं आहे आणि मॅचचा जो आनंद लुप्त घेण्यात आला तो एकदम मनमोकळेपणाने आम्ही घेत आहोत आणि आम्हाला भरपूर आनंद होत आहे हे आपल्या इथं JCLचं मोठं बिग फायनल होत आहे त्याच्याबद्दल मी जळगाव क्रिकेट असोसिएशनचं धन्यवाद म्हणतो धन्यवाद। मेरा नाम सलमान शेख है, मैं मेरून में से आया हूँ मैच देखने के लिए। JCL बहुत ही बढ़िया यहाँ पे आयोजन किया है JCL कमेटी जलगांव डिस्ट्रिक्ट की ओर से और अतुल भाव की तरफ से काफ़ी बढ़िया टूर्नामेंट चल रहा है, बहुत ही इंजॉयमेंट कर रहे हैं। धमाकेदार पद्धतीने होत आहे सीझन 1 चे विनर प्रकाश चौधरी ही होणार आणि कॅप्टन शशांक गोलंदाज ट्रॉफी घेऊन येत आहे त्यांचे या ग्राउंडमध्ये finale. Here we go. मैच खेलती है या ये एडवांटेज आपके लिए आपको रेस्ट मिला या फिर उनके लिए एडवांटेज है कि उन लोगों को कैच घेतला देन यू विल बी डिफेंडिंग द टारगेट। सो इसमें आपका क्या स्ट्रेटेजी रहेगा और कोई चेंजेस है आपके टीम में? लास्ट मैच का जो टीम था वही खेल रहा है और जैसे आपने बोला कि विकेट इज वेरी गुड हम डॉक्टर जो है जो अच्छी तरह है विकेट का कोई मैटर नहीं है। रिक्वेस्ट करना चाहूंगा टू एस्कॉर्ट ऑल द whatever सिद्धार्थ जी हाफ फिनाल का फैसला लिया क्या ये फैसले के पीछे क्वालिफायर 1 भी आपके दिमाग में चल रहा था या कोई रीजन है? नहीं, क्वालिफायर 1 नहीं था, कल भी हमारी बॉलिंग आई थी पहले और पहला इनिंग बॉलिंग हमने अच्छी डाली थी, वही एक रीजन है कि मैंने आज भी बॉल। बिग फाइनल प्रेशर है क्या आपके टीम को भी प्रेशर फील हो रहा है? हाउ इज द फीलिंग इन द कैंप? फाइनल्स में थोड़ा प्रेशर तो होता है क्योंकि विनर एक ही रहने वाला है लास्ट, थोड़े नर्व्स बीच में थोड़े टाइट हो सकते हैं बट अगर गेम after 8 days of tremendous cricket 18 matches Kings captain he will spin the coin and Shubham Sharma will call. Tails is the call and hence it is Jalgaon Gupta Kings have won the toss in this mega finals and they have elected to field first.